पुण्यापासून जवळच असलेला घाट, तिथं असलेला निसर्ग सौंदर्य, निवांतपणा आणि व्ह्यू पॉइंट्स यामुळे बोबदेव घाटात लोकांची गर्दी असते. पण बोबदेव घाट काही दिवसात आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे नाही, तर तिथं झालेल्या एका क्रूर घटनेमुळे चर्चेत आला आहे. ती क्रूर घटना कोणती? नेमकं तिथं काय घडलं? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे किशोर आणि स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये. यूपी बिहारमध्ये आपण अशा गोष्टींचा उल्लेख सततच ऐकत असतो. पण ही घटना यूपी बिहारची नसून तर थेट पुण्याची आहे. धारधार शस्त्रांचा धाक दाखवत 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातील बोबदेव घाटात घडला आहे. पुण्यात शिकणाऱ्या तरुण आणि तरुणी रात्री 11च्या सुमारास बोबदेव घाटात फिरायला गेले होते. बोबदेव घाटात खूप निसर्गरम्य ठिकाणे आहेत. तिथंच एका साईडला ते गप्पा मारत बसले होते. पण काही वेळानंतरच त्या जोडप्यांच्या जवळ एक कार येऊन थांबते. त्या कारमधून 3 लोक उतरतात. आपण मानव अधिकाराचे कार्यकर्ते आहोत असे सांगण्यात येते. या जागेवर जोडप्यांना यायची सक्त मनाई आहे असं देखील सांगण्यात येतं. पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला धमकावत त्या दोघांचे फोटो काढण्यात येतात. त्यानंतर 3 अज्ञात लोकांकडून तरुणीच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात येते. ते तिघं तरुणीच्या मित्राला त्याच्याच बेल्ट आणि शर्टच्या सहाय्याने झाडाला बांधतात आणि 3 अज्ञात व्यक्तींपैकी एक व्यक्ती त्या पीडितेला जबरदस्ती करत कारमध्ये बसवतो आणि तिथेच या नराधमांनी पीडितेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करतात. पीडितेला आणि तिच्या मित्राला तिथेच सोडून ते तिघं पसार होऊन जातात. पहाटेच्या सुमारास तरुणाने पीडितेला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ही घटना उघडकीस आली. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणाने आपल्या मैत्रिणीला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. पण प्रकरण मेडिको लीगल असल्यामुळे या मुलीला ससूनमध्ये रेफर करण्यात आले. ससूनमध्ये झालेल्या मेडिकल टेस्टमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तातडीने आपली सूत्र हलवली. पोलिसांच्या एका पथकाने पीडित तरुणीचा जबाब घेतला, तर एका पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने तपास सुरू केला. पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 3 अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी पोलिसांनी क्राईम ब्रांचची 5 आणि 5 DB पथकं रवाना केली आहेत. पण सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही घटना घडली थेट पोलीस मदत केंद्राच्या मागे. पोलिसांना याबाबत विचारल्यावर ते म्हणाले की या मदत केंद्रामध्ये सतत पोलिस नसतात, ते पेट्रोलिंग करत असतात. अशा घटना वारंवार घडत असल्याने महिला अत्याचार आणि गुंडागर्दीचा पुणे हे केंद्रबिंदू बनत आहे का, असा आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो. आता महिलांनी बाहेर फिरावं का? पालकांनी कुठल्या भरवशावर लेकीबाळींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवावं? हा प्रश्न खरोखरच काळजाचा ठोका चुकवणारा आहे.